मी ह्याच्यावरती एक तुम्हाला खोटं वाटेल, मी घर घेतला फ्लॅट घेतला मी, आणि ह्याच्यावरती माझं लोन पण झालं. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये असतो. पुण्यामधली वेगवेगळी स्टोरी करत असतो. या ठिकाणी एक छोटासा व्यवसाय आहे. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? अपर्णा अनिल मानकर. प्रॉपर इथलेच का? हो, काय कोणता व्यवसाय आहे? पाणीपुरीचा. याची सुरुवात कधी झाली? तर आम्हाला 10 वर्ष झाले. आता ही पाणीपुरी विकताय हा विषय आत्ताचा झाला. याच्या अगोदर तुम्ही काय करत होता? नाही, काही नाही. हां. आमचं दुकान होतं, हां. व्हरायटी, असं नाही का, लेडीज शॉपिंग, हां, हां. ते होतं आमचं. हां. पण त्यामध्ये आम्ही भाडं भरूनच, आम्ही म्हणजे भाडं होतं आम्हाला 8,000 रुपये. नंतर वाढत गेलं ते भाडं. म्हणजे जे प्रॉफिट व्हायचं ना, ते तिथंच जायचं सगळं. हा माल संपला, तो माल प्रॉफिट पण प्रॉफिट नाहीच. आणि त्यानंतर माझ्या भावाने हे सुचवलं मला, की तू हे बघ, इथं जागा पण आहे, ट्राय तर करून बघ, तू नाही चाललं तर बंद कर. पण पहिल्या दिवशी मला एवढा छान रिस्पॉन्स आला. छान, आता मस्त एकदम. शिक्षण काय झालं तुमचं? माझं 10वी. 10वी झाल्यानंतर मग काय पुढं नाही, शिक्षण घ्यायचं, नोकरी करायची? पाणीपुरी विकताना कोण म्हणलं नाही का बाबा पाणीपुरी कशाला विकता असं? उलट लोकांना छान वाटतं, की तुम्ही कसं काय सुचलं तुम्हाला. आणि म्हणजे आजकाल म्हणजे एवढं पेमेंट मिळत नाही जॉब करून, एवढं मी इथं कमवते. एवढं छान बऱ्यापैकी response मला छान आला एकदम. आणि आपल्या स्टॉलवरती काय काय भेटतं? पाणीपुरी, रगडापुरी, दहीपुरी, ओली भेळ, सुक्की भेळ, SPDP आहे, चीज पाणीपुरी आहे, दही पापडी चाट आहे. किती रुपयामध्ये हा व्यवसाय एकंदरीत सुरुवात झालेला आहे? मी फक्त 500 रुपये सुरुवातीला गुंतवले होते. 500 रुपये. आणि हे सगळं टेबल वगैरे नंतर आम्ही घेतला स्टीलचा करून. आधी लाकडीच होता आता साधा. हा पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकंदरीत किती भांडवल लागतं? फार फार तर 5,000 रुपये 5,000 मध्ये आपण पाणीपुरीचा व्यवसाय ते चालू करू शकतो आपण. आणि किती राहतं दिवसाला एवढ्या व्यवसायामध्ये? दिवसाला आपण कसे 2,000 रुपये. कसे पण 2,000 रुपये म्हणजे कस्टमर आता आमचे फिक्स आहेत. हां. कारण आमची टेस्ट एवढी छान आहे की लोक एकदा खाऊन गेले ना की रिपीट येणारच. दुसरीकडे त्यांना आवडतच नाही. म्हणजे दिवसाला 2,000. किती वाजता याची सुरुवात होते? 4 वाजता, 4 ते रात्री 10. प्रॉपर पत्ता काय? 23/A साकेत अपार्टमेंट, पर्वतीगाव, शनी मंदिराजवळ. दर्शको, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि वेगवेगळी स्टोरी करत असतो. आता त्या आजीनं शेत विकत घेतलं, ताईनं फ्लॅट विकत घेतला. छोटासा व्यवसाय करून आपण आपलं जे आयुष्य आहे तो सुंदर करू शकतो आणि आपल्या ज्या काही गरजा आहेत ते छोट्याशा व्यवसायाच्या माध्यमातून आपण भागवू शकतो. बेधडक चर्चावरती मी दत्तात्रय संगपाळ अशाच वेगवेगळ्या स्टोरी पुण्यामध्ये करत असतो. धन्यवाद.